आज आपण बुधग्रहाबद्दल माहिती घेणार आहोत। आपल्या कुंडलीमध्ये बुधग्रह हा आपल्या वाणीचा कारक आहे, म्हणजे बोलण्याचा कारक आहे। आपल्या जिभेवर त्याचं अस्तित्व असतं, आपल्या बुद्धीवर त्याचं हे असतं। त्यामुळे आपण आपला बुध पत्रिकेमध्ये जर खराब असेल, बुध जर द्वितीय स्थानात असेल तर आपल्याला बोलण्यामध्ये अडखळतपणा बोलणं किंवा तोत्र बोलणं, बोबडं बोलणं हे दोष जाणवतात। व बुद्धी आपली जी तीव्रता बुद्धी म्हणजे आपण जो बुद्ध्यांक म्हणतो तो बुद्ध्यांक कमी प्रमाणात भरतो। म्हणून आपला बुधपत्रिकेमध्ये कुंडलीमध्ये कसा आहे, आपल्या मुलांच्या कुंडलीमध्ये बुधग्रह कसा आहे, म्हणजे त्यांच्या अभ्यासामध्ये विद्यार्थी प्रगती का होते किंवा आपण कुठे इंटरव्ह्यूला जाताना आपण फेल का होतो, की आपलं प्रेझेंटेशन का कमी पडतं, ते सर्व बुधग्रहावर अवलंबून आहे। पण आपला बुधग्रह कसा आहे पत्रिकेमध्ये, तर बुधग्रहाचं आपण माहिती घेऊया आज आपण घेऊया। बुधग्रह जर हा जर चांगल्या अवस्थेत पंचम स्थानात असेल आणि तो जर याच्याबरोबर असेल, एक स्वतंत्र असेल, एकटा असेल आणि त्याच्याच धनुवर आपलं सॉरी कन्या राशीत आणि बुध राशीत असेल तर अशी जातकं अभ्यासामध्ये हुशार असतात, अभ्यासामध्ये पुढे जातात। परंतु जर त्या ग्रहावर जर पापग्रहाची दृष्टी असेल किंवा पापग्रह राहू असेल, केतू असेल, शनी असेल, तर अशी मुलं मागे पडतात। म्हणून आपली पत्रिका, आपल्या मुलांची पत्रिका, कुंडली चांगल्या ज्योतिषाला दाखवून त्याचे उपाय केले पाहिजे। आता मी तुम्हाला जनरल उपाय बुधग्रहाचा सांगतो। बुधग्रहाचा जप आहे ओम बुम बुधाय नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय। हा कृष्णाची भक्ती ही बुधग्रहाला आटोक्यात आणते, म्हणजे बुधग्रह आपला खराब असेल बुधग्रह त्याच्याने आपला चांगला असतो। ओम नमो भगवते वासुदेवाय आणि ओम बुम बुधाय नमः किंवा प्रिंगुडिगली काश्यम रूपेणा प्रति बुधम सौम्यम सौम्यम गुणोपेत बुधप्रणम मान्य हा मंत्राचा जप आपण रोज 108 वेळा केला तर आपल्या पत्रिकेमधला बुधग्रह हा चांगला होतो। म्हणून आपण शक्यतो बुधग्रह चांगला राहण्यासाठी आपलं मन शांत ठेवा, म्हणून चंद्राची उपासना आधी करा, आपलं बोलण्यावर आपला ताबा ठेवा, आपलं बोलणं तिखट राहणार नाही, आपलं बोलणं मृदू आणि गोड राहील ही याची काळजी घ्या, जेणेकरून आपल्या बोलण्याने कोणी दुखावणार नाही, ही आपली काळजी घेतली पाहिजे। दुसरी गोष्ट, बुधवारी आपण जर गाईला हिरवा चारा खाऊ घातला, भिजवलेले मूग खाऊ घातले, तर पक्ष्यांना भिजवलेले मूग खायला दिले तर आपला बुधग्रह हा पत्रिकेमध्ये चांगली फळं द्यायला सुरुवात करतो। त्याचप्रमाणे बुधवारी शक्यतो हिरव्या रंगाचे कपडे वापरा, पोपटी रंगाचे कपडे वापरा, काळ्या रंगाचे कपडे त्या दिवशी पण घालू नका। आणि बुधग्रहाला अंकी बले हे करण्यासाठी सर्वात अजून एक महत्त्वाचा उपाय की आपल्या वैवाहिक जीवनामध्ये जर आपले काही ताणतणाव असतील, एक तांब्याच्या कळशीमध्ये 1.25 किलो चांगले साबूत मूग म्हणतो, हिरवे मूग, अखंड मूग ते घ्या, त्याला तांब्याची ताटली प्लेट करून ते तोंड त्या कळशीचं बंद करा आणि बुधवारी ती कळशी त्या जातकावर 7 वेळेस